हॅलो, कसे आहात? आज ना गॅलरीमध्ये उभे होते आणि बघितलं तर हे लाइटिंग दिसले मला. म्हणलं चला बघूयात काय आहे. घराच्या जवळच होतं. बघितलं जाऊन तर काय अरे गोल्डन सर्कस. किती वर्षानंतर मी गेली आहे सर्कसला. लहानपणाच्या ऑलमोस्ट नंतरच किती वर्ष झाले बापरे! लगेच तिकीट काढले आणि फटाफट एंट्री केली आम्ही सर्कसमध्ये. शो चालू झालेला होता. जास्त वेळ नव्हता झाला आम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गेल्या-गेल्या एकच मला कळाले, की किती मेहनत आहे. बघा ते तिकडे शो करतायत, इथे ही माणसं दोरी वगैरे धरून त्यांना सपोर्ट करत आहेत. खूप खूप महत्त्वाची आहे ही गोष्ट, की खूप छान कला आहे त्यांच्या अंगी आणि या लेवलवर ते सगळे शोज कंप्लीट करत असतात. बॅक टू बॅक शोज चालू असतात. खूप छान वाटतं एवढी मेहनत बघून आणि खरं तर खूप कमी ॲप्रिसिएशन मिळतं आहे आता सध्या सर्कसला. ऑलमोस्ट पब्लिक पण मला कमी दिसली जिथे गेलो तर तुम्ही बघतच असाल बघा खूप सारे चेअर्स रिकामेसुद्धा होत्या आणि असं नाही की आम्ही खूप लेट शोला वगैरे संध्याकाळी ऑलमोस्ट सगळे जेव्हा फ्री असतात त्याच शोला गेलो होतो आम्ही. खूप वाईट वाटतं की एवढ्या छान कला समोरच्यांना दाखवतात हे मग तिथे जाऊन आपण पैसे का नाही खर्च करू शकत. असे आपण इथे तिथे खूप करतो आणि असंही नाही की तिकीट खूप जास्त होतं. पण मजा आली. जाऊ दे तो एक वेगळा पार्ट. पण खूप एन्जॉय केला. प्रान्वी जास्त वेळ बसली नाही. तिला आम्ही धरून कधी आदित्य फिरवतोय, कधी मी फिरवते असं आम्ही आमची सर्कस बघितली. फायर शोज वगैरे होते. सगळ्यात फेवरेट पार्ट हा माझ्या सर्कसमधला. मला हे बाईक शो खूप आवडतो. त्यानंतर स्विंग वगैरे असतात ह्यांच्यावर तो पण खूप छान झालं. स्टार ऑफ द शो म्हणतात ह्याला. खूप छान मजा आली. जोकर वगैरेसुद्धा होतं त्यांनी जंप केलं. ओव्हरऑल खूप मज्जा आली. आम्ही खूप एन्जॉय केला. प्रान्वीनीसुद्धा तिच्या लाईफमधली पहिली सर्कस खूप एन्जॉय केली असंच म्हणावं लागेल कारण तिलाही नवीन दिसलं. जोकरसोबत बाहेर जाऊन तिने फोटो वगैरे काढले. मजा आली. बाय बाय.